तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल। ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज रस्ते मार्गे पुण्यात, तर कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ। भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला। अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती। पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याच्या चर्चा। मंत्री अदिती तटकरेंचं पद सुनील शेळके यांना दिलं जाऊ शकतं, रोहित पवार यांचं वक्तव्य। आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर। शिवसेना प्रवेशानंतर परांजपे यांनी पवारांची भेट घेतली। पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई। मनीषा मांढरेवर शिस्तभंगाची कारवाई। 7 महिन्यांनंतर मनीषा होणार होत्या निवृत्त। नीट पेपरफुटीचे धागेदोरे। नांदेडपर्यंत विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात आज सुनावणी। पुणे पोलिसांकडून 1100 पानांचं आरोपपत्र दाखल। 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले। बंधू मनोहर भोसलेचा मुक्काम आता जेलमध्ये। करमाळ्यातील फसवणूक प्रकरणात भोसलेला न्यायालयीन कोठडी। किडनी स्टोन बरा करण्याच्या नावाखाली 41,000चा गंडा। चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून नियंत्रण। 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी। तात्काळ निर्णय लागू, केंद्राची घोषणा। राजधानीत सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ। दिल्लीत सीएनजीचे नवे दर आता 80 वरून 80 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। 18 तारखेला सीएनजीच्या दरात 2 रुपयांची झाली होती वाढ। पाकिस्तानात पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त। पेट्रोलचे दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर, तर डिझेल प्रति लिटर 409 रुपये 58 पैशांवर। नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांब रांगा। अनेक पंपांवर मर्यादित साठा। तर रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही सीएनजीचा तुटवडा। सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी। वाशिम आणि बुलढाण्यात पेट्रोल पंपावर नंबर लावण्यावरून हाणामारी। वाशिममध्ये डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण, तर बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा। डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण। पुण्यात वडिलांचा मुलावर ऍसिड हल्ला। मुलगा खर्च करण्यासाठी पैसे देत नसल्याच्या रागात ऍसिड फेकलं। कोथरूड परिसरातील केळेवाडी भागातील घटना ससून रुग्णालयात तुषार कदमवर उपचार सुरू। ओला, उबर, रॅपिडो यांना ॲप स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशाला तुर्तास स्थगिती। 24 तासातच सरकारच्या निर्णयावरून न्यूटन। कॅब ऑटो सेवा ठप्प होण्याची भीती। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे। दुपारच्या वेळेत नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन। कोकणात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी। ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता। यंदा पावसाळ्यात समुद्रात सर्वात मोठी भरती। 4.89 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज। दरम्यान 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी। मत्स्य विभागाचा निर्णय। 31 जुलैपर्यंत मासेमारीवर निर्बंध। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।